दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधील गंगा म्हाळुंगी ते वडपाडा या रस्त्याचं काम मागील 1.5 महिन्यांपूर्वीच पूर्ण झालंय. मात्र एकाच महिन्यात या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याचं दिसून येत आहे. आमदार सरोज आहिरे यांचा हा मतदारसंघ असून येथे रस्त्यांची कामं जोरात सुरू आहे. मात्र या कामांना कुठल्याही प्रकारचा दर्जा नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या रस्त्यांची पाहणी करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र हा रस्ता आताच पूर्णपणे खराब झाला असल्याने पावसाळ्यात नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. येथील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी. नाशिक जिल्ह्यातील गंगा म्हाळुंगी गाव या गावात येण्यासाठी पूर्वी व्यवस्थित रस्ते नव्हते. आता कुठेतरी खेडेपाड्यांचा विकास होतोय आणि अशातच आपण बघू शकता ते माझ्या पाठीमागचा हा जो रस्ता आहे, आपण बघू शकता की माझ्या पाठीमागचा जो रस्ता आहे हा गंगा म्हाळुंगी ते वडपाडा जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता. आणि ह्या रस्त्याचं काम इथे स्थानिक ग्रामस्थांना विचारलं, त्यांनी सांगितलं की हा जो रस्ता आहे हा रस्ता 1 ते 1.5 महिन्यापूर्वी रस्त्याचं काम झालेलं आहे. आणि ह्या रस्त्याची अवस्था बघा, पूर्णपणे रस्ते खराब होऊन गेलेलं आहे. आणि तरीसुद्धा प्रशासन अशा कॉन्ट्रॅक्टरांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे रस्त्यांची अशी परिस्थिती आपल्यास पाहास मिळत आहे. माझं नाव सोनवाळ वेणकोळी, राहणार गंगाम्हाळुंगी. ग्रामस्थेच्या वतीने हा रस्ता गंगाम्हाळुंगी पुलाच्या पुढून तर वडपाड्याच्या शिवारापर्यंत एकदम बिकट परिस्थितीत केलंय आणि ते पूर्ण उखडून गेलंय, पूर्ण माती निघाली त्याच्यातून. त्यांनी दुरुस्ती करून द्यावे, नाहीतर ते ज्यांनी ठेकेदारांनी काम घेतलं त्याच्यावर सदर कारवाई व्हावी. आणि इंजिनियरला सुद्धा त्यांनी चौकशी करावे, नंतरच त्यांचे बिल पास करावं. नाही तर आम्ही ग्रामस्थ सगळे गावकरी मिळून इथं आंदोलन करण्यात येईल.